बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका कीर्ती मुळीक लिखित कथा परफेक्ट वुमन. भैया तीखा पाणी ज्यादा डालो. पाणीपुरी खात नीताने भैयाला फरमावले. तिखट पाण्याने तिची जीभ खवळली होती. पोटाचा डोह आणखी तिखटाची मागणी करू लागला होता. भैया मेरी वाली में मीठा ज्यादा डालना. शुभांगी तत्परतेने म्हणाली. तिचे म्हणणे ऐकताच अर्चनाने खाता खाता नेताला कोपराने ढोसलेच. त्या दोघी एकमेकींकडे पाहून अर्थपूर्ण हसल्या. समोरच्याचे लक्ष वेधून घेण्याची संधी शुभांगी सोडत नसे. ती सतत नेताला खुन्नस दाखवत असते याचा आणखी एक पुरावा त्यांना मिळाला. 7-8 मैत्रिणींचा हा थवा पाणीपुरीवाल्याकडे जमलेला. ए मसालापुरी पण घेऊया का? इथली छान असते. थव्यातली एक मैत्रीण चिवचिवली. अगं शेवटी मसालापुरी मिळणारच आहे ना, पुन्हा कशाला स्वतंत्र? अर्चना म्हणाली. तिचा स्त्रीवादी काटकसरी स्वभाव उसळून आला. तुला हवे असेल तर घे ग, आमचं आपलं एका मसालापुरीवर भागतं. एकीचा व्यवहारी दृष्टिकोन. मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या होत्या. पाणीपुरीवाला भैया त्यांच्यावर खुश होता. त्यांचं हे रोजचं गिऱ्हाईक होतं. 100-150 रुपयांचा खुर्दा सहज मिळून जायचा. थव्यातल्या प्रत्येक मैत्रिणीची फरमाईश लक्षात ठेवून तो ती तत्परतेने पूर्ण करत राहायचा. पाणीपुरी खाऊन सगळ्याजणी शेजारच्या बागेत जाऊन बसल्या. त्यांच्या मुलांचा ट्युशन क्लास सुटायला अजून अर्धा तास होता. तेवढा वेळ त्यांना काढायचा होता. साड्यांचा नवा सेल लागलाय सोनल हॉलवर, मी कालच जाऊन आले. मस्त आहेत साड्या. एक मैत्रीण म्हणाली. तू किती विकत घेतल्यास? दुसरीनं विचारला. खडूसपणा तिच्या रोमारोमात भरलेला. सांगणारी गप्प बसली. नुसतीच भाव खात सांगते, विकत तर काही घेत नाही. थव्याच्या मनात आलं. असे सिक्के मारण्यात तत्पर. तिथल्या साड्या छान आहेत हं. कांजीवरमपासून हँडलूमपर्यंत खूप प्रकार आहेत. रेंज ही चांगली आहे, आपल्याला परवडण्यासारखी. एकीनं नवीन माहिती पुरवली. ए जाऊया का आपण पाहायला? मला खरेदी करायची आहेत. लग्न आहे आमच्या घरात. या मैत्रिणीला उत्साह आला. आज तर जमणार नाही, ट्युशन 15 मिनिटात संपेल. वाटलं तर उद्याचं प्लॅनिंग करू. एक घड्याळ पाहत म्हणाली. ए लग्न कुणाचं ग? थव्याची उत्सुकता ताणली गेली. गप्पा रंगल्या गेल्या. काही सामूहिक, काही वैयक्तिक, थोडी कुजबूज, थोडं स्मित हास्य. मध्येच एकमेकींना टाळ्या, हास्याचा गडगडाट, एकमेकींना टोकणं, एखादी कोपरखळी. मैत्रिणींचा वेळ छान चालला होता. त्यांची मुलं क्लासमध्ये अभ्यास करीत होती. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा तिथे विकास चालला होता. चिंता नव्हती. तशा त्या अधूनमधून ट्युशन मिसशी बोलून आपल्या मुलाच्या विकासाची खात्री करून घेत होत्या. तिला टेस्ट घेत जा, पाठांतर घेत जा असे सल्ले देत होत्या. शिकवलेला एखादा लेसन मुलाला समजलं नाही असं सांगत पुन्हा एकदा शिकवण्याचा अट्टाहास करीत होत्या. ट्युशन मिस ही पैशाच्या आशेने हे सर्व करत होती. थव्यातल्या 4 मैत्रिणींनी 4 दिशांना जाऊन वेगवेगळ्या क्लासेसची चौकशी केली होती. इतर मैत्रिणी या मैत्रिणींना भेटून तर कधी फोन करून गंभीरपणे त्यांच्याकडील क्लासविषयीची माहिती ऐकत होत्या. त्यावर चर्चा करीत होत्या. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न होता. स्कूलमध्ये मुलांना मिळणाऱ्या A+ ग्रेडची मैत्रिणींना चिंता होती. ही ग्रेड त्यांना जाऊ द्यायची नव्हती. शेवटी हा क्लास थव्याला पसंत पडला. मुलांच्या अभ्यासासोबत त्यांचाही रिकामा वेळ इथे छान जाणार होता. साडी, दागिने, रोजचा स्वयंपाक, भाजी, नवीन पाककृती, मुलांचा अभ्यास, शाळा, प्रगती, शाळेतील मीटिंग्स, टी व्हीवरच्या मालिका, पाहिलेले सिनेमे, नाटकं,
नवे बेत, नवीन सहल, नवे हॉटेल, नवे ठिकाण, कितीतरी विषय. गप्पा सुरू होत्या. एकमेकींच्या ज्ञानात भर पडत होती. मनात नवे बेत आखले जात होते. 6:30 वाजले तशा सगळ्याजणी बागेतून बाहेर आल्या. मुलांचा क्लास संपला होता. थव्याच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास काही अंशांनी झाला होता. सगळ्याजणी आपापल्या मुलांना घ्यायला पुढे सरसावल्या. पाणीपुरीवाला, भेळवाला त्यांच्याकडे पाहत होते. गिरायकांची गर्दी कमी झाल्याने आता त्यांनाही सवड सापडली होती. या बायकांना घरी फारसं काम दिसत नाही. मुलांना क्लासला अडकवून रोज इथं पाणीपुरी भेळ खात बसतात, भेळवाला म्हणाला. त्याचं पुरुषी व्यक्तिमत्व फुतकारू लागलेलं. चलता है, इनके आदमी लोग अच्छी कमाई करते हैं तो इन्हें बच्चों की देखभाल करनी पड़ती है. इन औरतों की लाइफ तो ऐसी ही होती है. पाणीपुरीवाला सहानुभूतीने म्हणाला. नीताने मैत्रिणींचा निरोप घेतला. ती काव्याला आपल्या दुचाकीवर घेऊन गडबडीनं निघाली. आता काव्याला बॅडमिंटन क्लासला पोचवायचे होते. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या जीवनात खेळही महत्त्वाचा असतो हे नीता जाणून होती. पूर्ण थव्याने मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाचीही या रीतीने काळजी घेतलेली. मुलांना खेळाच्या क्लासला सोडून काही मैत्रिणींनी तेवढ्या वेळात स्वतःसाठी जिम जॉईन केलं होतं. स्वतःच्या फिटनेसची, शरीर सुडौल राहण्याची काळजी घेतली होती. नीता आज जिमला दांडी मारणार होती. काव्याला क्लासला सोडून तिथल्या मैत्रिणीबरोबर ती शॉपिंगला जाणार होती. नव्या मैत्रिणींच्या नव्या थव्यात सहभागी होणार होती. त्या परिसरात उभारलेला नवा मॉल या मैत्रिणींना खुणावत होता. त्याचा प्रकाशमयी झगमगाट त्यांना हाका मारित होता. नीताची दुचाकी रस्त्यावरून धावू लागली. महानगरातला तो भक्कम कॉन्क्रीटचा रस्ता, उद्योगनगरीचं स्मार्ट स्वरूप लक्षात घेऊन बांधलेला, सपाट आणि गुळगुळीत. या रस्त्यावरून तरुण गाड्या दिमाखात धावत होत्या. नव्या फॅशनच्या या नव्या गाड्या, नव्या फॅशनचं लिपस्टिक, नवे नेल पॉलिश लावून त्याने आपले व्यक्तिमत्व खुलवले होते. रस्त्यावरच्या कॅटवॉकसाठी त्या तयार झाल्या होत्या. त्यांचे वेल पॉलिश्ड चमकदार मेटॅलिक रंग चमकत होते. पेडेस्ट्रियन स्ट्रीटवरच्या पांढऱ्या सफेद मर्क्युरी लॅम्पच्या प्रकाशाने त्यांना वेगळीच शोभा आणली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या शॉपच्या विविध रंगी प्रकाशांशी त्यांची स्पर्धा सुरू झाली होती. गाड्यांच्या हेडलाईट्समधून बाहेर पडणाऱ्या प्रकाश लहरींनी आपले भेदक अस्तित्व सिद्ध करीत रस्ता उजळून टाकला होता. या लहरी गाडीच्या वेगाबरोबर आक्रमकपणे पुढे जात असलेल्या. गाडीबरोबरची त्यांचीही वेगवान स्पर्धा जीवघेणी होती. पाहणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडवत होती. नीताची दुचाकी फ्लायओव्हर चढली. तिच्या जोडीने आणखीही गाड्या वर चढल्या. खालच्या रस्त्याने सुस्कारा टाकला. त्याच्या अंगावरचं ओझं काही अंशाने कमी झालं होतं, पण ते केवळ अर्ध्या सेकंदापुरतं. चौकातला सिग्नल सुटला तसा नव्या गाड्यांचा लोंढा पुन्हा वेगाने त्याच्या अंगावर आला. रस्ता पुन्हा गुदमरला. अशा या रस्त्यांना अधूनमधून दिलासाही मिळत असतो. काही निरागस पाखरं त्याच्या अंगावरून जात असतात. त्यांचं बोथट झालेलं मन आपल्या भाबडेपणानं हळवं करून सोडत असतात. नीताच्या मागे बसलेले काव्या हे असंच एक निष्पाप गोजीरवानं पाखरू. सकाळचं कॉन्व्हेंट स्कूल, दुपारचं होमवर्क, संध्याकाळची ट्युशन, आता बॅडमिंटन, या सगळ्या दगदगीनं काव्या अगदी दमून गेली होती. तिच्या डोळ्यांच्या पापण्या मिटू लागलेल्या. त्यांना कसं तरी उघडं ठेवण्याचा तिचा प्रयत्न थकत चाललेला. गाडीचा वेगही पापण्यांना साथ देत होता, त्यांच्यावर फुंकर घालत होता. आईच्या पाठीला चिकटून बसल्या काव्याच्या देहाला गरम ऊब मिळत होती. हळूहळू तिची आईभोवतीची हातांची मिठी सैल झाली. ती गाढ झोपी गेली. एका गाढ झोपेनंतर काव्या स्वप्नांच्या जगात वावरू लागली. स्वप्नातल्या तिच्या मैत्रिणींबरोबर तिचे खेळ सुरू झाले. हिरव्यागार झाडांनी बहरलेल्या प्रदेशात ती आणि तिच्या मैत्रिणी मनसोक्त हिंडू लागल्या. तिथे ना तिची मिस होती ना तिची आई. त्या झाडांना पाणी घालू लागल्या, त्यांची फुलं तोडू लागल्या.
जवळ बाळगलेली त्यांची बास्केट रंगीबेरंगी फुलांनी भरून गेली. नाचत उड्या मारत या मैत्रिणी हातात हात गुंफून गाणी गाऊ लागल्या. झाडाच्या पारंब्या पकडून झोके घेऊ लागल्या, झोके देऊ लागल्या, मातीत खेळू लागल्या. पळापळी, शिवणापाणी, उड्या मारणं, झोके घेणं, मनाजोगे खेळ खेळताना काव्याला मजा येऊ लागली. काव्या, उठ, क्लास आलाय. स्पर्धायुगाने भरलेल्या आईच्या आवाजाने काव्या जागी झाली. नीताने गाडी थांबवली होती. मागे झोपलेल्या काव्याला जागं केल्याशिवाय तिला गाडी स्टँडवर घेता येणार नव्हती. मम्मा, आज नको ना क्लास. काव्याला स्वप्नांच्या प्रदेशाने बांधून ठेवलं होतं. तिथल्या मनसोक्त स्वातंत्र्याने ती खुलून गेली होती. नो, क्लासला नाही म्हणायचं नाही. अप टू डेट नीताचा आवाज चढला. काव्या निमूट झाली. गाडीवरून खाली उतरून तिने ट्युशनची वह्या पुस्तकांची बॅग आईच्या स्वाधीन केली. नीताने तिच्या हातात बॅडमिंटनची रॅकेट दिली. काव्याने क्लासला जाण्यासाठी पाय उचलले आणि नीता आपल्या नव्या थव्यात जाऊन मिसळली. अगं, मॉलला उद्या जातोय. उद्या तिथे एका नव्या रेस्टॉरंटचं ओपनिंग आहे. सगळ्या फूडवर 50% ऑफ. क्लास सुटला की मुलांना घेऊनच जाऊया तिथे. थव्यातल्या एका मैत्रिणीने उत्साहात माहिती दिली. ओके, नीता म्हणाली, पण तिचा मूड ऑफ झाला. आपण येण्याआधीच या मैत्रिणींनी चर्चा केली आणि सगळा बेत बदलून टाकला. हे तिला रुचलं नाही. पण अशा भावना न दर्शवण्याचा धूर्तपणा तिच्याजवळ होता. तिने मैत्रिणींशी संवाद सुरू केला. IT कंपनीतील आपले नवरे, त्यांचे प्रमोशन्स, त्यांचे नवे व्हेंचर्स, कंपनीच्या नव्या प्रोजेक्टचे परदेशातील लॉन्चिंग, परदेशात जाण्याची मिळू शकणारी संधी, लग्नानंतर मुलं होईपर्यंत केलेली आपली नोकरी, तिथली आपली हुशारी, सासू सासऱ्यांबरोबरच्या कुरबुरी, घेतलेला स्वतःच्या मालकीचा नवा फ्लॅट, सासरपासून विभक्त होऊन मांडलेला नवा संसार, मुलांच्या संगोपनावर केंद्रित केलेलं लक्ष, स्वीकारलेल्या नव्या तडजोडी, सोडून दिलेली नोकरी, नवऱ्याची 10 तासांची ड्युटी, खायला उठणारा रिकामा वेळ. समोरच्या ग्राउंडवर बॅडमिंटनची मॅच रंगली होती. शटल मारले जात होते. नेटवरून अलीकडे पलीकडे असा त्याचा प्रवास सुरू होता. दोन्ही स्पर्धक हार मानायला तयार नव्हते. पॉईंट आपल्या पदरात घेण्याचा त्यांचा तीव्र अट्टाहास सुरू होता. गप्पा रंगल्या होत्या. मी माझ्या शिनाला म्युझिक क्लासला घातलंय. एकीच्या चेहऱ्यावर अभिमान झळकला. ओ, कुठे ग? सगळ्या जणी चिवचिवल्या. नीताने कान टवकारले. काव्यासाठी म्युझिकचं आपल्या लक्षात कसं आलं नाही? ती चुटपुटली. आपल्या स्मार्ट आईपणातली उणीव तिच्या लक्षात आली. मैत्रिणीने क्लासचं नाव सांगितलं. नीता काव्याचं दिवसभराचं टाइम टेबल मनामध्ये तपासू लागली. त्यात म्युझिकचा क्लास कुठे बसवता येईल याचा ती विचार करू लागली. मम्मा, चल घरी जाऊया. काव्या क्लास संपवून बाहेर आलेली. आजचे सगळे क्लास संपल्याचा तिला आनंद झाला होता. नीताची गाडी रस्त्यावरून धावू लागली. रात्रीचे 8 वाजून गेलेले. काव्याला उत्साह चढलेला. घरी गेल्यावर ती मनसोक्त उंडारणार होती. तिला हवं ते करणार होती. तिची टोपलीतील खेळणी तिला खुणावू लागली होती. तिच्या बाहुलीला घेऊन ती बाथरूममध्ये गरम पाण्याच्या टबात बसणार होती. बाहुलीबरोबर पाण्यात खेळणार होती. ती सर्वत्र पाणी उडवणार होती. किती किती मजा येणार आता. काव्याच्या मनात आलं, आज समीर किती वाजता येईल? 10 की 11? गाडी चालवताना नीताच्या मनात प्रश्न सुरू झालेले. 9 वाजता काव्या झोपेल. नंतर समीर येईपर्यंतचा वेळ अंगावर नुसता धावून येतो. तो एकटेपणा आठवून तिच्या अंगावर शहारा आला. आज आईला फोन करावा का? नको. हल्ली ती 9 वाजता झोपते. टीव्हीवर कोणती सिरियल चालू आहे? त्यावर एखादा फॅशन शो बघूया. नाहीतर नेट सुरू करू लॅपटॉपवर. बऱ्याच दिवसात ॲमेझॉनवरचा सेल पाहिला नाही. नीताचा निर्णय झाला.
तिने गाडीचा वेग वाढवला. घरी जाण्याचा तिलाही उत्साह आला. आजूबाजूने गाड्या सुसाट वेगाने पुढे येत होत्या. त्यांचे प्रकाश झोत रात्रीच्या अंधारात प्रखर झाले होते. हे प्रकाश झोत एकमेकांचा पाठलाग करीत होते. ते पाठीमागून येत होते. काही क्षण जवळ थांबून पुन्हा वेगाने पुढे धावत होते. या प्रकाशाला पकडायला पुन्हा नवा प्रकाश पाठीमागून गतिमान होत होता. गाड्यांचा वेग, त्यांचा आवाज, त्यांचा काटेरी प्रकाश, त्यांचं अवजड शरीर, एक घमासान युद्ध काव्य अनुभवत होती. तिने मागे वळून पाहिलं. पाठीमागून असंख्य प्रकाशज्योत आपले भाले उंचावून पाठलाग करत वेगाने पुढे येऊ लागलेले. काव्याचे डोळे दिपले. मन भयभीत झालं. आपण उडून मागे पडू अशी भीती तिच्या मनात दाटून आली. तिची आईभोवतीची मिठी घट्ट झाली. काय झालं ग? नीताला काव्याची मिठी जाणवली. मला भीती वाटते, काव्या मिठी घट्ट करीत म्हणाली. मागे पाहू नकोस, नीता म्हणाली. काव्याचा हा रोजचा अनुभव ती जाणून होती. मम्मा, मला नेहमीसारखं बांधून टाक ना, काव्या उद्गारली. ओके, नीतानं गाडी बाजूला घेतली आणि थांबवली. तिने गाडीच्या डिकीमधली ओढणी बाहेर काढली. ती स्वतःभोवती आणि काव्याभोवती लपेटून घेतली. गाडी पुन्हा घराच्या दिशेनं धावू लागली. काव्याला आईचा वेग आता पकडता येऊ लागला. पुढचा प्रवास त्या पाखराला सुरक्षित वाटू लागला. घर आले. नीतानं दार उघडलं. घरातली भयान शांतता वटवाघळाप्रमाणे तिच्या अंगावर धावून आली. पुन्हा कुलूप लावून घर बंद करावं आणि बाहेरच्या गर्दीत सामील व्हावं असं तिला तीव्रतेनं वाटून गेलं. काव्याने पाठीवरची बॅग सोप्यावर भिरकावली. बूट काढून टाकले आणि गोल गिरकी घेत ते आपल्या खोलीकडे निघाले. आपलं स्वातंत्र्य ती मनमुराद उपभोगू लागली. घरी पोहोचल्याचा तिला आनंद झाला होता. नीता तिच्याकडे पाहतच राहिली. आता तिच्या बेशिस्त वागणुकीसाठी रागावण्याचं त्राण तिच्यात राहिलं नव्हतं. भरपूर खेळून काव्या दमली. जेवण करून ती झोपी गेली. तिच्या अंगावर पांघरून घालून नीता बैठकीच्या खोलीत आली. खुर्चीत बसली. भिंतीवरच्या घड्याळाकडे तिचं लक्ष गेलं. रात्रीचे 10 वाजले होते. आजचा दिवस संपत आला. विचारानं ती निवांत झाली. आता समीर येईलच, मग जेवण आणि झोप. उद्या सकाळी लवकर उठलं पाहिजे. काव्यालाही 7 वाजता उठवलं पाहिजे. सकाळी तिने 1 तास तरी घरी अभ्यास केलाच पाहिजे. 1 ग्रेड मिळाली असली तरी तिने क्लासमध्ये फर्स्ट यायलाच पाहिजे. तिच्या शाळेतलं आयडियल पॅरेंट अवॉर्ड मला मिळालं पाहिजे. नीताचं विचारचक्र सुरू झालं. तिच्या म्युझिक क्लासचं शेड्यूलही बसवायला पाहिजे. मला त्या वेळात मेक द केक क्लास जॉईन करता येईल. हो. परफेक्ट वुमनचा अट्टहास करणारं नीताचं मन खुश झालं. तिच्या दिवसभराच्या एका रिकाम्या वेळेची अशी छान सोय होणार होती. फोन वाजला. नीताने पाहिलं. समीरचा फोन आला होता. नीता, मला यायला उशीर होईल, समीर फोनवरून घाईनं म्हणाला. किती वाजतील यायला? एकटीनं जेवायचं नीताच्या जीवावर आलं. ती नाराज झाली. माहीत नाही, 11 वाजतील किंवा 1ही वाजेल. अर्जंट मीटिंग कॉल केली आहे, समीरनं सांगितलं. तू जेवून घे, मीही इथेच काहीतरी खातो. समीरची निर्णयशक्ती जबरदस्त होती. त्याच्या धाडसी स्वभावामुळे बॉस त्याच्यावर खुश होते. कंपनीतील बड्या लोकांबरोबर त्याची उठबस होती. परवा नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतोय. पार्टी देणार आहेत. ब्ल्यू किंवा लेमन ड्रेस कोड ठरवलाय. तू तयारी करून ठेव, समीर म्हणाला. ब्ल्यू किंवा लेमन? नीताच्या देहात नवा उत्साह येऊ लागला. हो, आहे का तो कलर? नाहीतर उद्या मॉलमध्ये जाऊन नवे कपडे घेऊन ये, समीर म्हणाला. ओके, नीता म्हणाली. तिच्या नजरेसमोर पार्टी तळू लागली. समीरने फोन ठेवला. नीता धावत बेडरूममध्ये गेली. बेडवर काव्या झोपली होती. नीताने बेडशेजारचे कपाट उघडले. तिची कपड्यांची शोधाशोध सुरू झाली.
ब्ल्यू लेमन. ती तल्लख झाली. नेल पॉलिश, लिपस्टिक, कपडे, हेअरकट, सँडल्स, पार्लर, कितीतरी तयारी तिच्या परफेक्शनिस्ट नजरेसमोर येऊ लागली. उद्याचा अख्खा दिवस गडबडीत जाणार. तिच्या मनात आलं. ती खुश झाली. आता 2 दिवस तिला वेळ मिळणार नव्हता. ती रिकामी राहणार नव्हती. काव्याचं काय करायचं? पार्टीच्या दिवशी तिला कुठे ठेवायचं? प्रश्नासरशी नीता थबकली. पण काही सेकंदच. नीताला आईचं हक्काचं घर होतं. ही आजी काव्याला आवडत नसली तर तिथेच काव्याला राहावं लागणार होतं. सासू सासऱ्यांचे उपकार नकोत असं नीताचं ध्येय होतं. त्यांचं काव्याबरोबरचं लाघवी वागणं तिला आवडत नसे. खेळ खेळणाऱ्या, गोष्टी सांगणाऱ्या त्या आजी आजोबांकडे काव्या रमून जाई. त्यांचं घर सोडण्याची तिची इच्छा नसे. नीताला काव्याचं ते हळवेपण आठवलं. काव्या शुड बिकम स्ट्रॉंग. नीतातील परफेक्ट वुमन उद्गारली. तिचं काव्याकडे लक्ष गेलं. गाढ झोपलेल्या काव्याचा अस्ताव्यस्त देह तिला रुचला नाही. तिनं काव्याला सरळ केलं आणि तिच्या अंगावर पांघरून टाकलं. ती समाधानाने काव्याकडे पाहत राहिली. काव्याचा म्युझिक क्लास? तिच्या मनात विचार आला. मम्मा, मला भीती वाटते ग, मला भीती वाटते. काव्या झोपेत बडबडली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.